ओम नमो भगवते वासुदेवाय। भगवान शंकरांच्या मनावर आपल्या बोलण्याचा काहीच प्रभाव पडत नाही असं बघितलं आणि ती आणखीन नेट लावून बोलायला लागली, जरा उत्साहाने बोलायला लागली आणि ती म्हणाली की जिथे आपल्या माहेरी इतका मोठा यज्ञ होतोय, सगळे लोक उत्साहाने उत्सव साजरा करतायत, अशा वेळेला आपल्या माहेरी आपल्या वडिलांच्या घरी ती बातमी ऐकल्यानंतर, ते वृत्त कळल्यानंतर त्याच्यात आपण सुद्धा सामील व्हावं, आपण सुद्धा सहभागी व्हावं असं कुठल्या मुलीला वाटणार नाही. प्रत्येक मुलगी माहेरच्या त्या मंगल कार्यामध्ये उत्साहानं सहभागी होईल, त्याच्यासाठी ती तळमळत राहील. आणि असं आहे, पती, गुरु आणि माता पिता इत्यादी जे काही सुरूच आहेत, त्यांनी जरी बोलावलं नाही ना तरी त्यांच्याकडे जायला हरकत नाही. आपण व्यवहारामध्ये आमंत्रण आणि निमंत्रण हे दोन शब्द सारख्याच अर्थाने वापरतो. वास्तविक अगत्यपूर्वक जो व्यवहार आहे त्याला निमंत्रण म्हणतात आणि एखाद्या सार्वजनिक ठिकाणी जेव्हा बोलावणं केलं जातं तेव्हा त्याला आमंत्रण म्हणतात. आमंत्रणामध्ये तुम्ही यावंच असा आग्रह नसतो आणि निमंत्रणामध्ये तुम्ही आलंच पाहिजे हा आग्रह असतो, त्याच्यात अगत्य असतं, प्रेम असतं. आणि जर गेलो नाही तर यजमानाला वाईट वाटतं, नंतर तो बोलूनही दाखवतो, अहो तुम्ही आला नाही. हा आमंत्रण आणि निमंत्रण याच्यातला फरक आहे. पण सती ही बुद्धिमान आहे, विचारी आहे. तेव्हा तिने आपल्या यजमानाला सांगितलं की ठीक आहे, त्यांच्याकडनं जरी आता बोलावणं आलं नसलं तरी आपण जायला काय हरकत आहे, आपल्याला बोलावण्याची काय आवश्यकता आहे. आपण त्यांचेच आहोत आणि ते आपलेच आहेत. तेव्हा माहेरी बोलावण्यातून जायला काहीच हरकत नाही, सहज जाऊ शकतो आपण. आणि म्हणून आपण माझ्यावर प्रसन्न व्हावं, माझ्यावर कृपा करावी आणि ही जी माझी इच्छा आहे माहेरी जाऊन त्या यज्ञोत्सवामध्ये सहभागी होण्याची, ती आपण पूर्ण करावी. आपण अतिशय करुणामय आहात, परमज्ञानी असून सुद्धा आपण मला आपल्या अर्धांगीत स्थान दिलेलं आहे आणि म्हणून आपण माझी ही विनवणी आहे, जी याचना आहे, त्याच्यावर लक्ष देऊन मला अनुग्रहित करावं. मैत्रीजी सांगतायत, विदुरा, प्राणप्रिय असलेल्या त्या सतीचं अशा प्रकारचं बोलणं ऐकलं, तिची प्रार्थना ऐकली आणि भगवान शंकरांच्या मनात ती आठवण जागी झाली. कुठली? की दक्ष प्रजापतींनी त्या यज्ञामध्ये अत्यंत मर्मभेदी अशी दुर्वचन वापरली होती. ती दुर्वचन म्हणजे जणू काही टोकदार धारदार बाण आपल्या हृदयात घुसावेत अशा प्रकारची दुर्वचन होती. आणि ते सुद्धा एकांतात नव्हे तर सगळ्या सभेमध्ये, ज्याच्यात सगळे प्रजापती उपस्थित होते. हा सगळा अपमानाचा दुःखद प्रसंग भगवान शंकरांच्या डोळ्यासमोर आला, त्याची आठवण झाली. आणि वास्तविक सगळ्या आत्मीयांचं प्रिय करणारे असून सुद्धा भगवंत आपल्या पत्नीची समजूत घालतायत. ते म्हणाले, तयोदितम शोभनमेव शोभने अनाहुता अप्यभियंती बंधुषो ते यज्ञनुत्पादित दोष दृष्टयो बलीयसानात्म्य मदेन मंजुना. न गच्छेत अनाहुत आहे, खरंच आहे की कोणाकडे कोणीही न बोलवता जाऊ नये.
पण जर एखाद्याकडे काही धार्मिक कार्य असेल, काही भक्ती कार्य असेल, तर तिथे जरूर जावं. अनाहुतो ध्वरंगचे. पण आता तू जे काही सांगतेस ना की निमंत्रणा वाचून आपल्या बांधवांच्याकडे, प्रियजनांकडे जायला काय हरकत आहे, सगळं ठीक आहे म्हणाले. पण निमंत्रणा वाचून अशांच्याच घरी जावं की ज्यांची दृष्टी अतिशय प्रबळ अशा देहाभिमानाने निर्माण होणारा जो मद आणि क्रोध आहे, त्याच्यातून निर्माण होणारा जो द्वेष आहे, वैर आहे, त्यांनी युक्त नसेल. जे सतत आपल्यावर प्रेम करतात, माया करतात, आपल्याबद्दल काही आदर दाखवतात, त्यांच्याकडे जावं. पण ज्यांच्या ठिकाणी अभिमान आहे, अहंकार आहे, आणि तो सुद्धा कर्तृत्वाचा नव्हे तर केवळ देहाभिमान आहे, मी अमुक अमुक आहे, हा जो देहाभिमान आहे त्याच्यातून जो की द्वेष आणि क्रोध येतो, उन्माद येतो, त्याच्यामुळे ज्यांची बुद्धी दुष्ट झालेली आहे, दूषित झालेली आहे, त्यांच्याकडे असं जाता कामा नये निमंत्रणा वाचून. विद्या, तप, धन, सुदृढ शरीर, युवावस्था आणि उच्च कुल, या 6 गोष्टी सत्पुरुषांच्याकडे असतील तर ते गुण आहे. विद्या, तपो, वित्त, वपुर, वयः, कुलैः सताम गुणे षड्भिरसत्तमयत्तरैः श्रुतो हतायाम भूतमान दुर्दशः भृतमान दुर्दशः शब्दान पश्यंती ही धाम भूयसा. भगवान शंकर म्हणाले की तू म्हणतेस ते जरी बरोबर असलं तरी सुद्धा ऐक मी काय सांगतो ते, की विद्या, तप, धन, सुदृढ शरीर, युवावस्था आणि उच्च कुल, ह्या ज्या 6 गोष्टी आहेत, ह्या सत्पुरुषांना, विवेकी पुरुषांना, ज्ञानी पुरुषांना, भल्या बोराचं ज्ञान असलेल्या त्या लोकांच्या बाबतीत ते गुण आहेत. पण जे नीच पुरुष आहेत, संकुचित दृष्टीचे आहेत, जे दुर्जन आहेत, त्यांच्या बाबतीत ह्याच 6 गोष्टी दुर्गुण ठरतात. कारण त्या गोष्टींमुळं त्यांच्या ठिकाणी प्रचंड अभिमान जागृत होतो. नुसता जागृत होतो नाही, एकेका गोष्टीबरोबर तो अभिमान वाढत जातो आणि त्यांची दृष्टी सदोष होते, दोषयुक्त होते आणि मुळात विवेक नाहीसा होतो. आणि म्हणूनच अशी माणसं महापुरुषांचा प्रभाव जाणू शकत नाहीत, पाहू शकत नाहीत. सत्य म्हणाले मी काय सांगतो ताई, की जी दुर्जन मंडळी आहेत, दुष्ट स्वभावाची मंडळी आहेत, त्यांच्याकडे असे जेव्हा सत्पुरुष येतात तेव्हा त्यांच्या ठिकाणच्या गुणांचं ज्ञान न झाल्यामुळं, गुणांची पारख नसल्यामुळं हे लोक त्यांच्याकडे अत्यंत कुटील बुद्धीनं आणि भुवया उंचावून बघायला लागतात, रागाने बघायला लागतात. आणि अशी जी अव्यवस्थित चित्त असलेली माणसं आहेत, त्यांच्याकडे हे आमचे बांधव आहेत असं समजून कधीही कोणी न बोलवता जाता कामा नये, ही नीती आहे. शत्रूच्या बाणानं जखम झाल्यानंतर सुद्धा असं दुःख होत नाही, कारण बाणांनी झालेली जखम ही केवळ देहाला होते. पण जेव्हा कुटील बुद्धी असलेली आपलीच मंडळी, आपलेच स्वजन हृदयाला टोचणारे, मनाला लागेल असे शब्द उच्चारतात आणि आपल्याला दुःखी करतात, त्यावेळेला ते जे दुःख आहे, त्या दुःखानं मनुष्य रात्रंदिवस जळत राहतो. बाणानं किंवा अन्य कुठल्या शस्त्रानं झालेली जखम आहे, त्याच्या पोटी मनुष्य कदाचित शरीर छिन्नभिन्न झाल्यामुळं ग्लानी येईल, झोपेल काही काळ, पण कालांतरानं तो बरा नक्की होईल, जखमा भरून निघतील, रड नाहीसे होतील. पण शब्दांनी झालेल्या ज्या जखमा आहेत ना,
त्या माणसाला अहोरात्र आणि दीर्घकाळ पर्यंत जागृत ठेवतात, छळत राहतात. तो मनुष्य अतिशय त्या वेदनानं बेचैन होतो. व्यक्तम त्वमुत्कृष्ट गते प्रजापते हे प्रियात्मजानामसे शुभ्रुसम्मता अथाभिमानं पितुः प्रपत्स्यसे मदाश्रयात् कः परितप्यते यतः. सुंदरी सती, मला हे नक्की माहिती आहे की आपल्या पित्याची सर्वात अधिक प्रिय अशी तू कन्या आहेस. कारण इतरांना जेवढी उन्नती साधता आली नाही तेवढी उन्नती तू प्राप्त केलेली आहे, साधलेली आहे. तरी सुद्धा आता तू माझी आश्रित आहेस, माझी पत्नी आहेस, आणि म्हणून तुला जी अपेक्षा आहे की तिथे गेल्यानंतर प्रेम मिळेल, मान मिळेल, तसं होणार नाही. तू माझी पत्नी असल्यामुळं आता तुला तुझ्या पित्याकडनं सुद्धा योग्य तो मान मिळणार नाही. कारण ते माझा द्वेष करतात, माझ्यावर जळतात. पापच्च मानेन हृदय तुरेंद्रिय समृद्धिभे पुरुष बुद्धी साक्षिणाम अकल्प येषाम अधिरोढ मंजसा पदम परम द्वेष्टी यथा सुरा हरिम. मी काय सांगतो ते लक्षात घे की जीवाच्या चित्तवृत्तीचे साक्षी असलेले अहंकार शून्य असे जे महापुरुष असतात, त्यांचं उत्कर्ष, त्यांची समृद्धी बघितल्यानंतर ज्यांच्या हृदयामध्ये केवळ संताप निर्माण होतो आणि ज्यांच्या इंद्रियांमध्ये केवळ वेदनाच निर्माण होतात, अशी माणसं त्यांचं जे पद आहे ते सहजासहजी प्राप्त करू शकत नाहीत. फक्त दैत्यगणांसारखे ते श्रीहरीला पाहण्यात बघणारे आहेत, श्रीहरीचा द्वेष करणारे आहेत, त्यांच्यासारखे ही माणसं आतल्या आत कोढत राहतात. प्रत्युत्गम प्रश्रयणाभिवादनम विधीयते साधु मिथ सुमध्यमे प्राज्ञे परस्मै पुरुषाय चेतसा गुहाशयायैव न देहि मानवी. अगं म्हणाले, तू जे सांगतेस ना की आपल्या प्रजापतींच्या सभेमध्ये माझा आदर का नाही झाला, तर खरं सांगू का, हे समोर जाणं, नम्रपणा दाखवणं, नमस्कार करणं इत्यादी सगळ्या ज्या क्रिया आहेत या लोकव्यवहारामध्ये परस्परांमध्ये केल्या जातात. पण हे नुसतं तोंड देखलं असतं. जी तत्वज्ञानी मंडळी असतात, ज्ञानी मंडळी असतात, त्यांना त्यातलं मर्म बरोबर माहिती असतं. कोण देखलं कोण वागतोय आणि मनापासून आपल्याला मान सन्मान कोण देतोय, आपल्याला आदर कोण दाखवतोय, हे त्यात ज्ञानी माणसांना कळतं, शहाण्या माणसांना कळतं. जे ज्ञानी आहेत ते सगळ्यांना त्यांच्या ठिकाणी असलेला जो परमपुरुष वासुदेव भगवंत आहे त्याला नमस्कार करतात. व्यवहारात अनेक वेळा असं होतं की माणसं एकमेकांना नमस्कार करतात आणि काही माणसांना नमस्कार करून घेणं संकुचितपणाचं वाटतं किंवा त्यांना त्याचा संकोच वाटतो आणि ते लगेच सांगतात, अरे नमस्कार नका करू मला. वास्तविक नमस्कार हा देहाला नसून त्या देहामध्ये जे भगवत तत्व विद्यमान असतं त्या भगवत तत्वाला नमस्कार असतो. आणि ज्यांना असं वाटतं की तो मला नमस्कार केलाय म्हणजे माझ्या देहाला नमस्कार केलाय, तो अहंकाराचा भाग असतो. मग काही ना असं वाटतं की मी नमस्कार घ्यायला पात्र नाही, आशीर्वाद द्यायला पात्र नाही. असं ज्यांना वाटतं त्यांनी आपली पात्रता वाढवावी, आपलं अंतःकरण विशाल करावं आणि जो नमस्कार करायला आलाय त्याला मोकळ्या मनानं आशीर्वाद द्यावा.
नमस्काराचा अस्वीकार करू नये, पण त्याच वेळेला समोरचा मनुष्य नमस्कार कशा प्रकारे करतोय, कुठल्या वृत्तीतून करतोय हे सुद्धा आपल्याला कळलं पाहिजे. समोरचा मनुष्य आपल्याकडे हसतोय म्हणजे तो आपला प्रेमीच असेल असा भाग नसतो. त्या हसण्यातला खरा जो गूढ भाग आहे तो आपल्याला चटकन ओळखता आला पाहिजे. विशुद्ध अंतःकरणाचंच नाव वासुदेव असं भगवान शंकर तिला समजावून सांगतायत. कारण त्याच्यामध्येच भगवान वासुदेवांचा प्रत्यक्षाचा अनुभव येतो. त्या शुद्ध चित्तामध्ये असलेल्या इंद्रियातीत अशा भगवान वासुदेवांनाच मी नमस्कार करतो. आणि म्हणून ज्या प्रजापतींच्या द्वारे या यज्ञामध्ये माझा कुठलाही अपराध नसताना, गुन्हा नसताना, अतिशय तिखट आणि कटू शब्दाने माझा तिरस्कार केला गेला, तो दक्ष जरी तुझा जन्मदाता असला, त्याच्यापासून जरी तुला हा देह प्राप्त झालेला असला, तरी सुद्धा तो माझा शत्रू असल्यामुळं तू त्याला किंवा त्याच्या अनुयायांना भेटण्याचा विचारही करता कामा नये, करू नयेस. आणि एवढं करून सुद्धा जर तुला माझं म्हणणं पटत नसेल, स्वीकारार्ह नसेल, तर जिथे तू जाशील तिथे काही तुझं कल्याण होईल असं नाही, तुझं भलं होईल असं नाही. कारण ज्या कोणा प्रतिष्ठित व्यक्तीचा आपल्या आत्मीय जनांकडनं अपमान होतो, तिथे ती व्यक्ती तत्काळ आपल्या मृत्यूचं कारण होऊ शकते. आणि मृत्यू हा केवळ देहाचा नसतो, आपल्या मान सन्मानाचा असतो, आत्मसन्मानाचा असतो. आणि असं म्हणून भगवान शंकरांनी तिला दक्ष प्रजापतीकडच्या त्या यज्ञात सामील होण्यासाठी एक प्रकारे विरोध केला, मना केली, तिनं तिकडे जाऊ नये असं सुचवलं. मग तिने ते त्यांचं बोलणं ऐकलं का? पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.